तर आपण आता हे एव्हरेस्टचं आपलं झालं एक्सपिरियन्स करून आणि तर पुढे यांनी प्लॅन केलं की पोखराला जायचं. तर पोखराला जायला 2 वे आहेत. एक तर तुम्ही बाय रोड जाऊ शकता. तर पोखराला तुम्हाला काठमांडूवरून पोखराला बसने जायचं असेल ना, ओके, तर तुला 9 to 10 आवर्सची जास्त जर्नी आहे. आणि तेच जर तुम्ही फ्लाईटने जातात तर 20 मिनिट्समध्ये पोचता. बसची तिकीट पण तुम्हाला 1500 ते 1800च्या रेंजमध्ये मिळते. ओके. आणि फ्लाईटची तिकीट 2700. ह्यांच्याकडे 3 एअरलाईन्स आहेत. एक तर म्हणजे ऑनलाईनसाठी बघायला गेलं तर बुद्धा एअरलाईन्स आहे आणि येती एअरलाईन्स आहे. ओके. आता मी बुद्धा एअरलाईन्सवरती लॉग इन केलं, पेमेंट केलं आणि ते पेमेंट ऑनलाईन ॲप्लिकेशनला झालं. तर ते पेमेंट झालं. आणि हे सकाळी आम्ही करत होतो पण ऑनलाईन नाही, सकाळी तिकीट अवेलेबल नव्हती आपल्याला. सकाळी हिमालयस फ्लाईट्सच्या बुकिंग दाखवत नव्हत्या ऑनलाईन, त्याच्यामुळे मग आम्हाला ऑफलाईन शिवाय ऑप्शन नव्हता. कळालं. जर तुम्हाला ऑनलाईन तिकीट्स मिळत असतील तर ऑनलाईन तिकीट काढा, स्वस्त पडतील. तर या लोकांनी अजून एक सरप्राईज प्लॅन केलं होतं. आता आपण चाललो दुसऱ्या सिटीमध्ये, फ्लाईट इंटेकन चाललो आहे आपण पोखराला. फ्लाईटने जातोय. वा, अजून एक फ्लाईट, नुसते फ्लाईटने फिरतोय. नेपाळला नाही, आम्ही फक्त आकाशात फिरायला आलो. यांचं डोमेस्टिक एअरपोर्ट पण मस्त आहे. पाणी पियाची वगैरे सोय आहे आणि प्लस इथे कॅफे पण आहे. प्लॅनिंग काय करताय रे? कसले प्लॅन करतात काय माहिती. Oh my God! Wow! अजून एक फ्लाईट बुद्ध एअर जी आपल्याला पोखराला सोडणार. बसमध्ये आला विमानमा हार्दिक स्वागत गर्दछौँ. हाम्रो पोखरासम्म उडानको समय 25 मिनटको हुनेछ र हामी मस्त व्यू आहे. काय डोंगर, काय झाडी. फक्त 20 मिनिट्सची फ्लाईट होती. लँड करत होतो आपण पोखरामध्ये, पोखरा सिटीमध्ये. हे आपला फ्लाईट होती डायरेक्ट उतरवला असं इथे काय. हे एअरपोर्ट बघा ना, मस्त सराउंडिंग कायची भारी. आणि इथे एअरपोर्ट आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट पण आहे इथे. आपण आता डोमेस्टिकने आलो आहे. तर मस्त सर्विस आहे यार ना. 2 मिनटात बॅग पण आले. आम्ही आतमध्ये आलो, लगेच बॅग आल्या. प्लॅन करणारे जर सोबत असतील ना तर डोक्याला त्रास नसतो यार. मी फक्त फोटो काढतोय, व्हिडिओ काढतोय, फिरतोय. ना मला कुठले हॉटेल्स बघायचे आहे, ना मला कुठला ट्रॅव्हल बघायचं आहे, ना मला कुठलं डेस्टिनेशन बघायचं आहे. फक्त फिरायचं आहे. असं बड्डे सरप्राईज नशीबवान आहे मी खरं. तर मागे तुम्ही माझ्या बघताय ते पूर्ण ग्रीनरी आणि डोंगर दिसतील तुम्हाला. आपण आहोत पोखराला. पोखरा ही एक सिटी आहे. तर काठमांडूवरून आपण पोखराला डोमेस्टिक फ्लाईटने आलो. आणि हे इंटरनॅशनल एअरपोर्ट पण आहे पोखरा, जे एव्हरेस्टसाठी वगैरे ट्रेकिंगसाठी करायला जातात. ते बेस कॅम्प, अन्नपूर्णा बेस कॅम्प इथे लागतं. पोखरा आहे ते फेवा लेकवर आहे. सेंट्रल सिटी बोलू शकता ही नेपाळची. आणि एअरपोर्टवरून आपण टॅक्सी बुक केली. फेवा लेकला चाललो आहे आम्ही. फेवा लेकला आम्ही जात आहोत. तर त्याचे आपले कॉस्ट 1000 NPR त्यांनी सांगितले. मेन रोडच्या मार्केटच्या बाजूलाच आम्ही हे हॉटेल बुक केलं आहे. हे ईगल झोन म्हणून इथेच येऊन या लोकांनी बुक केलं आहे. आणि इकडचे साईट सीन करायला ज्या कॅबने आपण एअरपोर्टवरून आलो त्यांनी सोडलं आपल्याला. तर त्यांनाच आपण विचारतो आहे की इकडचे साईट सीन वगैरे करता येतील का.
तर इथे खूप प्लेसेस आहेत. मला आता माहीत नाही आहे कारण की त्या लोकांनी डायरेक्ट पोखराला मला आणलं. मी काही रीड केलं नाही, काही वाचलं नाही, इथे काय फेमस आहे, काय काय काय. आता आपण डायरेक्ट जाऊनच बघू की कुठले कुठले स्पॉट बघण्यासारखे आहेत. इकडे उंच डोंगरावर एक शंकराची मस्त मूर्ती पण दिसते आणि ती एवढी मोठी आहे की इथून दिसते. म्हणजे तिथे जाऊन आपण बघूया ती केवढी मोठी आहे. असे खूप स्पॉट आहेत, वॉटरफॉल वगैरे पण आहेत, तर ते पण बघूया. तर ही प्रॉपर्टी कशी आहे ते आपण बघूया. वरती जाऊन बघूया आपण. हे रिसेप्शन आहे इथे, तर वायफाय पण आहे याला. वा, या गेस्टने रिव्ह्यू दिले booking.comला याला 9.6. सुंदर यार, एकदम मस्तच. काय व्ह्यू मिळाला. क्लास मस्त. आपल्याला रूम पण मिळाला हा. आणि रुपाली व्ह्यू दाखवते रूम मधून. वाव, इथून डायरेक्ट खाली. इथून डायरेक्ट पाण्यात उडी मारायची. हॅलो. काय क्लायमेट आहे यार. वॉशरूम आहे. वा, यांचा एक लास्ट त्याच्यामध्ये पण त्यांनी स्लीपर्स दिल्या होत्या वॉशरूमसाठी. खूप चांगलं आहे. शॉवर आहे आणि क्लीन आहे एकदम. टॉयलेटरीज पण दिल्यात. टॉवेल आहे, पाण्याची एक बॉटल आहे, टॉयलेट पेपर आहे, सोप आहे, शॅम्पू आहे. नाईस. आणि काय मस्त व्ह्यू आहे हा. एक नंबर, सुपर. आणि ह्या दोन्ही रूम आम्ही 2 वेगवेगळ्या रूम बुक केल्या आणि या आपल्याला 3000 NPR नेपाली रुपीजमध्ये मिळाल्यात. म्हणजे 2000 इंडियन रुपीजमध्ये मिळाल्यात दोन्ही रूम 1 नाईटसाठी. बेस्ट डील झाली ही. आणि असा व्ह्यू लेक साईडला पण आहे तुम्हाला. इथे ह्या साईडला पण भरपूर मिळतील. तुम्ही बघू शकता इथे भरपूर सारे हॉटेल्स आहेत, ते तिथे खूप सारे मिळतील. आणि या रोडला तुम्हाला फूड वगैरे खायला वगैरे मिळेल. हॉटेल्स पण भरपूर आहेत, त्यामुळे काहीच इश्यू नाही. आणि तुम्हाला दाखवेन अजून एक मस्त जी शंकराची मूर्ती बघितली होती ती तुम्हाला दिसेल बघा. अजून झूम करतो. ही बघा, ही आहे शंकराची मूर्ती इथे, ही वाली. आणि मस्त क्लाउड्स अडकलेत डोंगरात. आपण थोडं आता जेवलो आणि जेवून आता आपण जात आहोत कुंदीकोट पॉइंटला, जिथे शंकराची वरती मूर्ती आहे. तर घाट रस्ता आहे पूर्ण. इथे मूर्ती आहे. वाव. तर आता आपण पोचलो आहेत कुंदीकोट शिवालयाच्या इथे. तर तिथून हा व्ह्यू दिसतो. तिकडे एक देवीचं मंदिर पण आहे. पण हा काय व्ह्यू मिळाला, एक नंबर. आणि ते समोरच मंदिर. आता आपल्याला गाडीने इथे सोडलंय वरती, पण एवढ्या वरती येत नाही. खालून तुम्हाला चढणीला चालत यायला लागतं, बिकॉज जेव्हा जास्त गर्दी असते तेव्हा ट्रॅफिक होतं त्या रोडला.
ही जी मूर्ती तुम्हाला दिसते ती फक्त मूर्तीची हाईट 51 फीट आहे आणि जर बेसपासून ही मूर्ती बघायला गेलं तर 108 फूट आहे वरती. समोर बघाल तर इथे तुम्हाला खाली शंकराच्या पिंडी दिसतील. खूप साऱ्या पिंडी आहेत बाजूला आणि इथे पण आहे. मस्तच सुंदर. इस पवित्र तलवा स्थापित करना न चुका. इथे बघाल तर पूर्ण तुम्हाला पोखरा दिसतं. पोखरा सिटी दिसते पूर्ण. हा एअरपोर्ट आहे. आपण मगाशी आलो फ्लाईटने. तो हा एअरपोर्ट. क्लास मस्तच व्ह्यू आहे. आता आपल्याला इथे जायचं. नंतर हे शांती स्तूप आहे. ही स्तूप आपण बोलतो त्याला. इथे शांती स्तूप आहे जो मी तुम्हाला वरून दाखवला होता. तो आपल्याला इथे दिसणार आहे. शांती स्तूपाला जाताना मध्ये एक माउंटेन व्ह्यू कॅफे लागतं. तर तिथे कॉफी प्यायला आम्ही थांबलो आहे. पण मस्त वेदर आहे आणि कॉफी प्यायचा मूड झाला आहे. अमेझिंग. तुला ते गरम गरम लाते चकमली पिते. ही अशी माणसं आईस लाते घेतले आणि आईस काढतो त्याच्यातला. हे लातेने मारला पाहिजे तुला. माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. तर इथे तुम्हाला 2 वे आहेत येताना. एक तुम्ही त्या बाजूने खालून वरती चढू शकता. नाहीतर आता जसे आपण आलो आहेत वरून खाली उतरतोय तिथे जायला थोडं वरती चढायला पण लागेल. आणि हा मस्त वे आहे ग्रीनरी जाण्यासाठी. आणि हा पीस पागोडा पण याला बोलतात आणि शांती स्तूपा पण बोलतात त्याला. 16,000 आणि 17,000 घेतात एक राईड. काय बोलते याच्यासाठी. हा एक गेट आहे. आता जिथून आपण उतरलोय एक्झिट केला तिथून तुम्ही वरती पण जाऊ शकता. विश्व शांती स्तूप. तर आता आपण खाली आलो. एवढ्या वरती गेलेलो. आपण आलो आहे गुप्तेश्वर महादेव गुफा प्रवेशद्वार. केव्ज आहे इथे त्या बघायला आलोय. तर गाईज आपण आलो आता 3rd स्पॉटला. तर ही आहे गुप्तेश्वर महादेव गुफा. तर तुम्ही पूर्ण बघाल ना तर सगळीकडे मस्त असं कोरिझॉन केलेलं आहे वरती. पण त्यांनी ऑलरेडी आम्हाला सांगितलं की खाली ती केव्सला जाणारा जो रोड आहे ना तो बंद आहे. त्याला गेट लावलं आहे. तरी पण आपण त्या गेटपर्यंत जाऊया असं ते बोलले. गेटपर्यंत तुम्ही जाऊ शकता.
आय थिंक जो पाऊस आहे म्हणून कदाचित ही गुफा बंद केली त्यांनी. इथे खूप पाऊस पडतो 2 दिवस झाले, तर त्याच्यामुळे हा गेट लॉक आहे. आणि बोलतात खाली गेल्यानंतर गुफा तर आहे, पूर्ण गुफा इथून चालू होते. खाली जाऊन काहीतरी पाण्याचा स्रोत आहे का काहीतरी आहे बोलले ते, तर तिथे पाणी लागतं. ते पाणी बघून यायचं असं सांगितलेलं, पण ह्या गेटच बंद आहे तर आपल्याला नाही जाता येणार. जाता आला असतं तर मजा आली असती आतमध्ये. म्हणजे लाईट्स पण त्यांनी लावलेत बघ ना गुफेला पूर्ण, असं नाही की काळोख आहे, मेंटेन केलंय सगळं खाली. पण खूप जास्त पाऊस आहे बघा, तुम्हाला दिसत असेल गुफेच्या वरून पाणी पडतंय खाली, तर मे बी त्याच्यामुळे त्या कारणाने बंद केलं त्यांनी. जर जोरात पाऊस आला वगैरे तर अडकायला नको. तर आपण आता जात आहोत देवीस फॉलला. गुप्तेश्वर गुफा इथे समोर आहे आणि तिच्या समोर इथे देवीस फॉल आहे. लेट्स गो. तर वॉटरफॉलला जायला 80 रुपीज NPR पर हेड तिकीट आहे. देवीस वॉटरफॉलचा आवाज येतो. आपल्याला साईडने चालत जायचं आहे वाटतं. हा फॉल आहे ना डेव्हिस फॉल, मला त्या आंबोलीचा आपण तो तर हा देवीस फॉल आहे. खाली दिसते ना तर पूर्ण केव आहे. वॉटरफॉल आहे, समोरून पाणी वाहत येते आणि इकडे जातं पाणी. ती केव आहे असं मला वाटतं. जी गुप्तेश्वरला पाणी लागतं, गुप्तेश्वर महादेव केव आपण जी बघायला गेलेलो गुफा, तो माझ्या मते ही केव आहे ती तिकडे जाते. असं हे पाणी तिथपर्यंत जातं असं मला वाटतं. कारण की आम्हाला जो ड्रायव्हर बोलला होता की तिथे खाली जाऊन तुम्ही पाणी बघून या, तर माझ्या मते हे वॉटरफॉलचं पाणी तिथपर्यंत जात असेल आणि पाणी हे जास्त असेल म्हणून कदाचित ती गुफा आता बंद केली आहे. कारण की हा रूट बरोबर तिथेच जातो समोरच्या साईडला. आणि केवढी मोठी गुफा आहे. खाली जी देवीची मूर्ती आहे ना भागवती, तिच्या आजूबाजूला ते प्लेट सारखं वाटतंय ना तिथे. ओके, तिथे कॉइन गेला पाहिजे का? जाईल का आपलं काही तिथे बाजूला टाकायचं कशाला? जय माते. चौघांनी एकसाथ टाकले असते ना. मनोकामना आमची पूर्ण व्हावी. थांब, हे सगळ्यांनी एक एक कॉइन घेतलं. रुपालीने प्रत्येकाला आम्हाला एक एक कॉइन दिले. कॉइन पैसा कॉइन मिलता भी है क्या? नाही नाही, हे ठीक आहे. ठीक आहे, आमच्याकडे जे कॉइन आहेत आपले इंडियन कॉइन्स आम्हाला घेतले. विश तरी मागू दे. काय विश करू? चल 1 2 3. येस, मला पडला. तर आवाज बघा कसा आहे तो, नीट आहे का? आता आम्ही आलो आहोत फेवा लेक जवळ. लेक खूप मस्त आहे, वरून खूप मस्त दिसली आपल्याला. इथे पण आरती होते या लेकची आणि ही आत्ताच असेल असं मला वाटतं. इथे चार्जेस लिहिलेत NPR मध्ये. पर आवर विथ ड्रायव्हर 1600, पर आवर विथ ड्रायव्हर 900, 1 आवर विथ ड्रायव्हर 900, टेम्पल रिझर्व 800, 100 स्तूपा, तेल वगैरे भरपूर काय काय दिलं याच्यात. 8 पर्सन साठी आहे.
नुसत्या बोटी आहेत, बोटचं ट्रॅफिक झालंय सगळीकडे. हे जे मागे तुम्हाला हे माउंटेन्सवर सगळा बर्फ आहे, आईस माउंटेन्स आहे त्या. अन्नपूर्णा रेंज आहे माउंटेन्सची. मी एवढा झूम केला आणि ह्या एक आणि मस्त सनसेट होतोय क्लास. वाव, हा मस्त सनसेट झालाय. आम्ही खरंच नशीबवान आहे, काल इथे खूप जास्त पाऊस होता आणि आजचं क्लायमेट एवढं भारी आम्हाला मिळालं की नेपाळमधला सनसेट बघायला आम्हाला मिळालं आहे विथ दिस व्ह्यू. सुपर्ब. हे जे आईस माउंटेन्स आहे त्याच्यावर लाईट पडलं आहे सनसेट होताना, मस्त दिसतं यात एकदम. मे बी हे याच्यामध्ये दिसत नाही आहे नीट, पण उघड्या डोळ्यांनी मस्त दिसतात डायरेक्ट बघितल्यावर. पूर्ण अजून पण झूम होईल तो, तुम्हाला दिसेल बघा एवढा झूम होतोय. डॉलर आहे तिथे. खूप सारे रेस्टॉरंट अँड बार्स आहेत आणि पब्स वगैरे पण आहेत, खूप सारे पब्स आहेत. आणि प्लस हे पण आहे, निलेश काय बघितलं आपण सकाळी? कसिनो. हा, कसिनोज पण आहेत. कॅसिनो आहेत अँड पब्स आहेत, मोस्टली काइंड ऑफ बाली अँड साऊथ गोवा. मतलब त्यांना डान्स फ्लोअर पण आहे, म्हणजे असं की तुम्ही क्लबिंग करू शकता तसेवाले क्लब्स आहेत आणि कॅफेज पण आहेत. प्लस इथे लाईव्ह सिंगिंग असते, सगळं आहे. इकडे तुम्हाला रेंटवर बाईक वगैरे पण मिळतात, पण आय एम नॉट शुअर बिकॉज हे ड्रायव्हर वगैरे सांगतात जर तुम्हाला पोलीसवाल्यांनी पकडलं तर फाईन बसेल. पण आम्हाला दिवसभर एकही पोलीसवाला भेटला नाही. तर तुम्ही इथे आलात, पोखरामध्ये आलात तर तुम्हाला बाईक रेंट वगैरे पण मिळतील, ते पण चेक करा. माझे व्हिडिओ आजच्या दिवसाचा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ब्रॅक्स आणि शेअर करा माझ्या व्हिडिओज. सो गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बघूया आपल्याला अजून काय काय सरप्राईज मिळतात या तिघांकडून.